कुमठा गावची शेतकऱ्याची मुलगी संध्या रेड्डी झाली पोलीस। औसा तालुक्यातील कुमठा गावच्या इतिहासात प्रथम महिला पोलीस संध्या शिवकांत रेड्डी। औसा तालुक्यातील कुमठा येथील अल्पभूधारक शेतकरी शिवकांत रेड्डी यांची कन्या संध्या शिवकांत रेड्डी यांनी आपले शालेय शिक्षण कुमठा जिल्हा परिषद शाळेत पूर्ण केले व पुढील 10वी व 12वीचे शिक्षण किल्लारी येथे पूर्ण केले असून कुमठा येथील शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेली संध्या त्यांच्या घरी कुठलाही शिक्षणाचा वारसा नसताना, कुठलीही शिकवणी नसताना आपल्या जिद्दीने, चिकाटीने व अभ्यासी वृत्तीच्या जोरावर पहिल्याच पोलीस भरती परीक्षेत यश संपादन केले आहे। औसा तालुक्यातील कुमठा येथे प्रथम महिला पोलीस म्हणूनही नावलौकिक मिळवत आपल्या शेतकरी आई बापांचं स्वप्न त्यांनी पूर्ण केले। संध्या रेड्डी यांच्या आई वडिलांची आर्थिक परिस्थिती पाहिली तर हालाकीची, परंतु मनात जिद्द होती। माझी मुलगी सरकारी सेवेत रुजू व्हावी यासाठी संध्याच्या आई वडिलांनी जीवाचं रान करत, लोकांची मोलमजुरी, शेतात काबाड कष्ट करत, मुलगा मुलगी भेदभाव न करता आपल्या मुलीला उच्च शिक्षण दिले आणि लाडक्या लेकीला पोलीस करण्यासाठी धडपडणाऱ्या बापाच्या कष्टाचं आज गोड फळ मिळाले व बाप शिवकांतची मुलगी संध्या आज पोलीस झाली आहे। ग्रामीण भागात अभ्यास करताना अनंत अडचणी आल्या, परंतु अडचणींवर मात करत आपल्या आई बापांच्या कष्टाला डोळ्यासमोर ठेवून अभ्यास करणारी संध्या पोलीस झाल्याने रेड्डी कुटुंबात आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले। यावेळी संध्याचे आई बाबा व काका काकू यांनी यावेळी संध्याचे औक्षण करत अभिनंदन केले। यावेळी बालाजी रेड्डी, माजी सरपंच अनंत जगताप, सरपंच प्रदीप कांबळे, नारायण पाटील, रामनारायण जखोटिया, बाळू पाटील, शिवाजी भोसले, गुरुनाथ रेड्डी, शिवाजी भोसले, किसन पवार, लक्ष्मण काळे, भागवत जगताप, उपसरपंच अशोक जगताप, दिलीप जाधव, प्राध्यापक सुभाष इंगळे, व्यंकट सूर्यवंशी, गणेश तेलंग, राम कुलकर्णी यांच्यासह कुमठा गावातील ग्रामस्थांनी अभिनंदनाचा वर्षाव केलाय। प्रतिनिधी जीवन जाधव, लातूर। नमस्कार, मी संध्या शिवकांत रेड्डी। माझ्या आईचे नाव शिवकन्या। माझे बालपण हे कुमठा गावात गेले। मी जिल्हा परिषद मध्ये माझे प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आणि उच्च शिक्षणासाठी मी आमच्या शेजारी गावात म्हणजे किल्लारी येथे प्रवेश केला व 10वीत मला 72% आणि 12वीत 67% मिळून गुण मिळून मी झाले। आईवडिलांचं स्वप्न होतं की मुलगी शासकीय सेवेत रुजू झाली पाहिजे। त्यासाठी मी पोलीस भरतीसाठी प्रयत्न केला आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी दिवस रात्र अभ्यास करून मी ग्रामीण भागातून असल्यामुळे मला खूप अडचणी आल्या। काही जण म्हणायचे कशाला शिकवत आहेस, लग्न करून टाक। पण माझ्या आई वडिलांची जिद्दीसाठी मी खरंच खूप अभिमान वाटतो की माझ्या आई वडिलांनी मला इतक्या कष्टातून शिकवलं आणि पैशाच्या फायनान्शियल अडचणी झाल्या, अजून परिवारामध्ये काही थोडे वाद झाले, पण शिकवण्याचा खूप प्रयत्न केला आणि तेच शिक्षण मी अगदी चिकाटीने व संघर्षमय पद्धतीने पूर्ण केले आणि त्याप्रमाणे कुंभार एका मातीच्या गोळ्याला आकार देऊन एक मटकी तयार करतो, तसेच माझ्या आई वडिलांनी मला आकार देऊन एक पोलीस बनवले। कधी कधी आमच्या गावात खूप पाऊस पडायचा, त्यामुळे बसा बंद असायच्या। त्यामुळे पप्पा म्हणायचे कधी शाळा बुडू नको, म्हणून पप्पा शेतातले काम सोडून मला किल्लारीला न्यायचे आणि कॉलेज पूर्ण हुजे करा तिथे बसायचे आणि परत येताना शेतातले काम सोडून माझ्यासाठी तिथे महत्वाचा वेळ त्यांचा माझ्यासाठी, माझ्या शिक्षणासाठी त्यांनी दिला आणि मी आज पोलीस झाले। ज्याप्रमाणे माझ्या आई वडिलांनी मला संघर्षमय जीवनातून शिकवले, तसंच इतर पालकांनाही मी विनंती करते की आपल्या मुलींना उच्च शिक्षण देऊन शासकीय सेवेत रुजू करावे आणि तसेच मुलींनीही आपल्या आई वडिलांचे कष्ट डोळ्यासमोर ठेवून जसे मी शिकले तसेच असं आपणही शिकावे असे आव्हान कुमठा माझे गाव। माझी मुलगी संध्या शिवकांत रेड्डी हिनं अतिशय म्हणजे गरिबीतून असाही शिक्षणाचा प्रभाव घेतला
आणि माझ्याकडे सुद्धा तेवढी अशी शिकवायची नव्हती, तरी सुद्धा मी रात दिवस कष्ट करून लेकराला शिकवण्याचं स्वप्न बघितलं. तसंच मी माझ्या गावातल्या सर्व बांधवांना सांगू इच्छितो की लहानपणापासून शिक्षणाची पहिलीतच तिनं शिक्षणाचं म्हणजे चांगल्या पद्धतीनं शिक्षण घेतल्यामुळं आम्हाला वाटलं की खरंच हिनं काहीतरी पुढं करून दाखवणार आहे. त्या उद्देशानं आम्ही रात दिवस तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी कष्ट करत गेलो. आणि तिला कुठंही परीक्षेला न्यायचं असेल तर स्वतः सगळी शेतातली काम सोडायचे आणि घेऊन जायचं संगत. तिनं परीक्षा देईपर्यंत तिथंच बसायचं. एक दिवस आम्हाला असं की म्हणजे अशी एवढ्या परिस्थितीतून सुद्धा आम्ही तिचं कुठलंच स्वप्न आम्ही कमी पडू दिलो नाही. ती गावात लाईट नसायची, त्या पद्धतीनं तिनं 12-1 वाजेपर्यंत कष्ट करायची, म्हणजे शिक्षण घ्यायची, अभ्यास करायची. आमच्यात कुठं म्हणजे तिला दुसरा काही क्लास नव्हता किंवा दुसरं काही आमच्या घरात कुणी शिकवणार नव्हतं. तीच तिच्या स्वतःच्या पायावर तिनं 12-1 वाजेपर्यंत असं कष्ट घेऊन तिनं अभ्यास केली. असंच सगळ्या लेकरांना करावं, गर्वानं सांगावं असं वाटतंय की जसं म्हणजे मुलगा मुलगी भेदभाव न ठेवता आईवडिलांना सगळ्याच लेकराला समान पद्धतीने शिकवावं आणि ही अशी आमच्यासारखी फळ घ्यावं लेकरासारखी. असं मला असं अभिमानानं सांगावं वाटतंय की पहिली महिला या कुमठा गावामध्ये पोलीस होण्याची संधी तिनं घेतली आणि झाली. तसं सगळ्याच आईवडिलांना आपल्या आपल्या मुलीवाला अशाच पद्धतीने शिकवावं आणि असंच काहीतरी कुठलं तरी स्वप्न पूर्ण करायची लेकराला संधी द्यावं, हीच मी सगळ्याला. संध्याची काकी आहे, माझी पुतणी आहे. तिनं कष्ट घेतली ज्या शिक्षणासाठी, लांब जाऊन शिक्षण घेण्यासाठी. तिचे आई वडील तिला कष्ट केले आणि शिकवले. तिला जायला टाइम नसताना देखील त्यांचे आई वडील त्यांना नेऊन पोचती केली. लहानपणापासून जिद्दीने अभ्यास केली आणि तिनं पोलीस झाली. आमच्या गावात कुणीही महिला पोलीस नसताना तिनं समध्याचं नाव रोशन केलं आणि पोलीस होऊन समध्याला, आमच्या गावात कुणीही नसताना तिने पोलीस होऊन आम्हाला समध्याला, आमच्या घरात देखील कुणी शिकलेले नसून तिनं समध्याचं नाव रोशन करून पोलीस होण्याचं स्वप्न तिनं पूर्ण केलं.